सन्माननीय अमोलजी वाघमारे. विचार मंचावरील सन्माननीय आदरणीय सुप्रियाताई सुळे, महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, वेळेअभावी सगळ्यांची नावं घेत नाही, आणि उपस्थित सर्व भाव बहिणींनी, सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आणि सगळ्यांना जय संविधान करतो. लवांडे साहेबांनी जो मुद्दा शेवटी सोडला त्याला खरं म्हणजे पुढे घेऊन मी थोडंसं 2 मिनिटं बोलतो. हुतात्म्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. आज तुम्हा आम्हावर ही वेळ आहे की ह्या देशाला मिळालेलं संविधान, ह्या देशाला मिळालेली लोकशाही, ह्या देशाला मिळालेला राष्ट्र एकात्मतेचा संदेश हा आपल्याला टिकवण्याच्या लढाईमध्ये आपण उभे आहोत की ह्या देशाची लोकशाही आणि ह्या देशाची संविधान हे आजची अधोगती होत असणाऱ्याच्या बाजूने आहोत हे आपण ठरवा. मला एक आनंद वाटतो की रात्री झोपताना शांतपणाने झोपतो, ते याच्यासाठी झोपतो की आम्ही लोकशाहीच्या बाजूने आहोत, आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत आणि हुकुमशाहीच्या विरोधात लढतोय. याच्यासाठी आम्हाला शांत झोप लागते. आणि मला आपल्याला सगळ्यांना आव्हान करायचं की 2014 पासून ज्या प्रकारची अवघोषित हुकुमशाही या देशात सुरू झाली, ज्या प्रकारचा सामाजिक स्वरूप बिघडवलाय, त्या सगळ्याच्या विरोधात एक भारतीय नागरिक म्हणून आपण सगळेजण ठामपणाने उभे राहूया, हाच निर्धार या सभेत करूया. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. 2-3 मुद्दे फक्त सांगून मी थांबतो. हे सरकार जनतेचं सरकार नाहीये, तुम्हाला माहिती आहे. हे सरकार उद्योगपतींचं सरकार आहे. हे अदानी अंबानीचं सरकार आहे. एकच आकडा सांगतो, फार आकडेवारी जात नाही आज. आपल्याला माहित आहे की अब्जाधीश लोकांचं, म्हणजे जे मुळातच अब्जाधीश आहे, अशा 50 अब्जाधीशांचं यांनी 67,000 कोटी रक्कम माफ केली. कारण का तर ते उद्योगपतींचं सरकार आहे. आणि आम्ही किसान सभेवाले आदिवासी भागातल्या 3,000 शेतकऱ्यांना हिरड्या नुकसान भरपाई पोटी फक्त 15 कोटी पाहिजे होते. आम्हाला 7 दिवस उपोषण करावं लागतं, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार नाहीये, हे गोरगरिबांचं सरकार नाहीये, हे उद्योगपती यांचं आहे. आणि म्हणून या उद्योगपतींच्या, ह्या अब्जाधीशांचं हित पाहणाऱ्या सरकारला आपल्याला ह्या निवडणुकीमधून हद्दपार करण्याचा आपण काय बांधू. दुसरा, सरकारी कंपन्या विकल्या, नफ्यातल्या कंपन्या विकल्या. आणि तुम्हाला मला फार वाटत नाहीये की काही, अरे नाही विकल्या तर विकल्या, अरे का विकल्या? आपल्या घरातली एक जर नफ्यातली वस्तू, आपल्या घरातली एक काहीतरी चांगली वस्तू जरी विकली तरी आपल्याला हळहळ लागते. ह्या देशातल्या सरकारी कंपन्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मालकीच्या आहेत. नफ्यातल्या सरकारी कंपन्या विकल्या आणि त्या सगळ्या विकून, तोट्यामध्ये विकून, सगळा जो काही उद्योगपतींचं जे भलं चाललंय ते सगळं आपण पाहणार का? ते मला काही लोक म्हटले हे सगळं चाललंय ठीक आहे, हे अदानी अंबानींनी तुम्हाला काही त्रास दिला? सांगतो ना त्रास दिला. जुन्नर मध्ये ह्या अदानीला, ह्याच मोदी सरकारने ग्रीन एनर्जी प्रकल्पाला मान्यता दिली आणि घाटघर आणि आडोशी भागामध्ये आदिवासींच्या जमिनी खरं म्हणजे घेता येत नाहीये, तरी त्या जमिनी घेण्याचं धोरण ठरवलं आणि घाटघर आणि आडोशी भागातल्या आदिवासींना त्यांच्या जमिनीतून बेदखल करण्याचं काम हे अदानी ज्या मोदींच्या कृपेने करतात, ती मोदींची कृपा आणि ते भाजपचं सरकार आपल्याला हद्दपार करायचं. हा पण विचार आपण डोक्यात ठेवला पाहिजे. आदिवासींचा अत्यंत महत्वाचा कायदा, वन हक्क कायदा कुणी आणला? 2004ला ह्या देशामध्ये केंद्रातलं संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आलं. कम्युनिस्ट पक्षाचे, मी कम्युनिस्ट पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय, सीपीएमचे आणि सीपीआयचे यांचे 61 खासदार होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वन हक्क कायदा आणला. त्या वन हक्क कायद्याला अत्यंत कुस्तानी करण्याचं काम चाललंय. आणि दुसरा मुद्दा, पेसा एक कायदा आहे, ह्या दोन्ही कायद्याला डावलणारा वन संरक्षण अधिनियम यांनी डिसेंबर 23ला याच्यामध्ये संसदेमध्ये सुधारणा विधेयक आणलं आणि आदिवासींची जमीन ग्रामसभेच्या परवानगी विना, लोकांच्या विरोध जरी असला तरी ताब्यात घेऊन ही धनदांडग्यांना देण्याचं एक प्रकारचं कटकारस्थान चाललंय. मला आपल्याला विनंती करायची आहे की जर अशा प्रकारे इथलं जंगल, इथल्या लोकांची जमीन ही जर सगळी जायला लागली तर आपण भूमिहीन होऊन रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीये. आणि म्हणून हा सगळा संघर्ष आहे. शेवटी जाता एवढंच सांगतो, 2-3 मुद्दे फक्त, एकच मुद्दा सांगून थांबतो. ही लढाई अनेक वेळा विकास कामं आणि याच्यावर सगळी चर्चा चालली. ही लढाई समजून घ्या. देशात कोणतं धोरण चालवणारं कोणतं सरकार आहे ते ही लढाई आहे. देशामध्ये शेतकरी, कामगार आणि सगळा आदिवासी, दलित, महिला यांच्या बाजूने धोरणं राबवणारं सरकार हवंय का उद्योगपतींच्या बाजूने जाती आणि धर्मात भांडण लावणारं सरकार हवंय? याचा आपण निर्णय घेतला पाहिजे. एक उदाहरण सांगतो, कम्युनिस्ट पार्टीचं केरळमध्ये सरकार आहे, तिथं काँग्रेस आणि केरळ
आणि यांनी मात्र 14 आल्यानंतर काँग्रेसच्या काळात जेवढ्या सरकारी कंपन्या आल्या, जी सगळी लोकहिताची धोरणं होती, सगळ्यांना संपून टाकण्याचा सपाटा चाललाय, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला आपल्याला निकम साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना सांगू द्या, आम्ही कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, आमचे अशोक प्रकारे आहेत, राजू गोडे आहेत, कमलताई आहेत, कमलताई बांबळे, हे सगळ्या लोकांनी ठरवलं की आपण किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी 50 रुपये काढू, 20 रुपये काढू, 100 काढू, सगळ्यांनी पैसे गोळा केले आणि गाडी ठरवली आणि आमचा झेंडा आणि आपल्या तुतारीचा झेंडा ह्या राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे लावून गावागावामध्ये प्रचार करताय. आम्ही म्हटलं आम्हाला तुमची गाडी नको, आम्हाला ही तुमची लढाई नाहीच आहे, ही लढाई आमची आहे, ही लढाई इथल्या सामान्य जनतेची आहे, ही लढाई भारतीय जनता पक्ष विरुद्ध भारतीय जनतेची आहे आणि भारतीय जनता जिंकणार हा आम्हाला विश्वास आहे. आणि हे आम्ही म्हणून गावागावात आमचे लोक हे सगळे कार्यकर्ते फिरतायत. आणि शेवटचं विनंती करतो, प्रत्येक संवेदनशील माणूस, ह्या भारताचा नागरिक म्हणून आपण खरे देशप्रेमी आहोत, ह्या लढाईत आपण सहभाग आहे. मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, हा देश ज्याच्यामुळे एक संघ आहे, हा देश प्रेमावर आधारलेला आहे, हा देश जाती धर्मामध्ये कधी विभागला नाही, धर्मांच्या मध्ये वादविवाद करून ह्या देशाला अधोगतीकडे नेण्याचं कटकारस्थान जी लोक करतायत ते हाणून पाडा. आम्ही सगळे एक आहोत, आमच्या रक्ताचं लंगला आले, ही सगळी माणसं वेगवेगळ्या प्रांतातली असतील, वेगवेगळ्या जाती धर्मातली असतील, आम्ही त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आम्ही पहिले भारतीय आहोत, ही ओळख आपण विसरता कामा नये. आणि म्हणून विनंती आहे, ही राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी, हा सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी, हे संविधान टिकवण्यासाठी आणि ही लोकशाही टिकवण्यासाठी आपण सगळेजण आज शांत बसलो तर आपली येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाहीये. आणि म्हणून ज्याला जे काय करायचं ते करू द्या, आम्हाला त्याची फिकीर नाही, परंतु लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी आम्हाला आमची ताकद जेवढी आहे त्या ताकदीने प्रामाणिकपणे ह्या हुकुमशाही विरुद्ध लढणार, एवढा संकल्प या ठिकाणी करतो. आणि अमोल कोल्हे साहेबांना जेवढी आमची ताकद आहे, ज्या ज्या पद्धतीने असेल